तुम्ही मोबाईल किती ट्रायल वापरता? कधी व्हॉट्सअप बघतो कधी कधी. अच्छा. आणि काही वेब सिरीज वगैरे बघता का त्याच्यावर? म्हणजे नाही काय नाही पण एखादा पिक्चर सहज? नाही. शेवटचा कुठला पाहिलं होतं? फार दिवस झाले शोले बघितला होता. शोले? हो. दादा कसे आहेत म्हणजे? त्यांना विनोदानं म्हणतो पूर्वजन्मी हे आर्किटेक्ट असावेत. म्हणजे त्यांना फार त्याचं बांधकाम. ते नवीन बिल्डिंग वगैरे बघायला आल्यावर मी माझ्या पायऱ्यांपासून घरात कुठलीच झाडं लावली? अजून माझ्या घरात त्यांना नेलं नाही. तर ते असंच कशी उंची कमी, ते फरशी अशी मार्बल कसं, ते घालून कपडा उचला स्वतः उचलून फेकणार. होय होय. त्यामुळे ते शिस्त बिस्त म्हटलं ते भानगडच नको हो. किंवा पवार साहेब, सुप्रियाताई सुळे असतील, सगळ्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पक्ष जाण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेलाच होता आणि त्यांच्यावर जावं युतीमध्ये अशा प्रकारच्या अनेक वेळा चर्चा झालेल्या होत्या. म्हणजे साहेब आणि सुप्रिया सुळे पण त्यात होते? सगळी चर्चा झालेल्या होत्या. अजूनही पवारांचा फोटो केबिन मध्ये आहे, अजूनही पवार मनात आहेत? आणि आमच्या दरवर्षीच्या अहवालामध्ये पवार साहेबाचा फोटो असतो. आम्ही काही कारणामुळं त्यांच्यापासून दूर गेलो असलो तर शेवटी मनात असतं आणि पक्का आहे. यावर मी बोलून दाखवलं की पवार साहेबासारख्या एवढ्या महान व्यक्तीने आमच्यासारख्या छोट्या व्यक्तीला एवढं टार्गेट करणं योग्य नव्हतं. तुमच्यावरती आरोप झाले आणि म्हणून मग तुम्ही पवारांना सोडलं असंही एक मांडणी विरोधकांकडनं केली गेली. आपण जाताना मी एकटा नाही गेलो, आम्ही अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेलो. त्यामुळे मी एकटा गेलो असतो तर तुम्ही हा आरोप तुमचा बरोबर होता. आणि येणाऱ्या काळात गोकुळमध्ये काय होईल? तर आता निवडणुकी युती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल. आणि यावेळेस तुम्ही महायुतीत असाल? मी युतीमध्ये. ह्यावेळेस मित्र बदलेल? नाही, सगळे मित्रच आहेत आम्ही. तुमचं मुश्रीफ असणं किंवा तुम्ही ज्या समाजात न येता ते कधी आडवं नाही आलं? नाही, अनेक ठिकाणी आडवं आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. जिल्हा सहकारी बँकेमध्ये जवळपास 17 वर्ष चेअरमन आहात. म्हणजे खूप आणि आताच्या काळामध्ये विशेषतः सहकार टिकवणं खूप अवघड आहे. जिल्हा सहकारी बँकेची खाली येताना मी संचालकांची लिस्ट बघत होते तर त्याच्यामध्ये सर्व पक्षीय आहेत, म्हणजे तसं काय स्पेसिफिक नाही. ते कसं जमवून आणलं? नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा जन्म झालेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण जर करायचं असेल तर सर्वांनी एकत्र आपली राजकीय पादत्राण बाहेर ठेवून येऊन काम केलं पाहिजे. आज जिल्हा मध्यवर्ती बँक खूप मोठी आहे आमची. जवळजवळ 11,000 कोटीच्या ठेवी आहेत, 250 कोटी रुपयाचा ढोबळ नफा होतो आहे आणि जवळजवळ 2,500 कोटीपेक्षा जास्त, 2,500 कोटीपेक्षा जास्त आपण शेतकऱ्याला पीक कर्ज देतो. त्याशिवाय 1,000-1,500 कोटीच्या इतर मध्यमुदत कर्जही देतो. वसुली फार चांगली आहे. आता आपल्याला माहिती असेल की यावर्षी कर्जमाफी होणार म्हणून अनेक शेतकरी राज्यातल्या आपली कर्ज भरलेली नाहीत. काल तर आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे की 38,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार म्हणून भरली नाही. पण आमच्या बँकेचं उलटं झालं. गेल्या वर्षी 90% वसुली होती, यावेळा जवळजवळ 92% वसुली झाली. 1.5% लोकांनी जादा पैसे यावर्षी भरले. कारण काय की आमच्याकडे कारखान्याकडे ऊस लोक घालतात शेतकरी आणि डायरेक्ट तिथून पैसे वसुलून आमच्या बँकेत येतात. ती लिंकिंगची वसुलीची पद्धत ही फारच चांगली पद्धत असल्यामुळं आणि तसा शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातला हा हिंमतवान आहे. त्याला फुकटचं काही नको आहे आणि म्हणून शासनाच्या ज्या सोयी सुविधा मिळतील त्यावर अतिशय अल्पभूधारक, अतिशय छोटा शेतकरी जिल्ह्यातला असून सुद्धा तो स्वयंपूर्ण झाला. आणि दुसरं म्हणजे जे जनावरं हा त्यांचा जो दुय्यम व्यवसाय आहे की म्हशी असतील, गायी असतील, त्याच्यापासून जे येणारं दुधाचं उत्पादन आहे त्यापासून तो संसार चालवतो. आणि त्यामुळे जर आपण बघितलं असाल की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पण तो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात एकही आत्महत्या झालेली नाही. त्याचं खरं कारण हे त्या शेतकऱ्यांच्या कष्टामध्ये आहे. पण मग डोंगळ्यांच्या बाबतीत आता जे आपल्याला बघायला मिळालं म्हणजे काय तो नेमकं झालं होतं? कारण इतके दिवस हा मुद्दा, अध्यक्षपदाचा मुद्दा कधीच कोल्हापूरच्या बाहेर नाही गेला. ह्यावेळेस राज्यातले नेते पण लक्ष घालत होते. नाही, काय झालं की अरुण डोंगरेंनी राजीनामा दिला, 2 वर्षांनी तो द्यायचं ठरल्याप्रमाणे दिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी युतीचाच चेअरमन करायचं सांगितलं. त्यामुळे तो मुद्दा वरती गेला आणि शेवटी मग वरच्या लोकांनी लक्ष घातलं आणि मग तिथं चेअरमनच्या निवडीमध्ये तसं ते युतीचा चेअरमन करावा असं ठरलं. पण मग तुम्हाला पटलं ते वरच्या लोकांनी? कारण गरज होती का म्हणजे त्या गोष्टीची? तो आता भाग वेगळा आहे. आता ते राजकारणामध्ये सर्व पक्षीय लोक सामावून घेणं ज्यावेळेस शक्य होत नाही, निवडणुका अनेक होतात, त्यावेळेला मतभेद तयार होतात.
काही ते ठळकपणानं पुढे येतात, त्यावेळेला अशा गोष्टी घडतात. ते ठीक आहे. अशा अनेक वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतसुद्धा झालेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आता इतकी वर्ष सर्वपक्षीय नाही झाली. अनेक वेळा त्यामध्ये सुद्धा पक्ष मतांतरं झालेली आहेत आणि गोकुळमध्ये सुद्धा झालेली आहेत. सतेज पाटलांना कसं मनवलं म्हणजे नाही म्हणूनच ते काय समंजस कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी समजून घेतली की बा युती म्हणून ते एकत्र आलेले आहेत, असं त्यांनी मला वाटतं समजून घेतलं असावं. म्हणजे दोघांच्या मैत्रीबद्दल म्हणजे आता तर राजकीय वाटा पण वेगळ्या आहेत, कशी म्हणजे सगळ्या जिल्ह्याला प्रश्न आहे कसं जमतं? अनेक वर्ष आम्ही जिल्ह्यातले सगळेजणच मित्र एकमेकाचे आहोत. आम्ही कोणाचे शत्रू नाही. बरं. आम्ही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहोत. ज्यावेळा निवडणुका येतील त्यावेळा मतभेद होणं हे स्वाभाविक आहे. बरोबर. ते सगळेच आमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. आणि एक कोल्हापूर जिल्ह्याचा एक खाके आहे की आम्ही कधी शत्रुत्व आणि वैरत्व मानलं नाही. निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर आपण सगळ्यांनी मिळून काम करायचे अशा भावना आमच्या असतात. त्यामुळे कोल्हापूरच्या या सगळ्या मोठ्या ज्या संस्था मोठ्या झाल्या याला कारण ते. पण मग कुठेतरी कोल्हापूरमध्ये म्हणजे मुलाला अध्यक्षपद दिलं गोकुळचं, असं वाटतं घराणेशाही आपणही त्याला पुरस्कार करायला लागलो? ते एक माझा नाईलाज होता की शेवटी वरून ज्यावेळा आणि अशा प्रकारचे आदेश येतात त्यावेळा ते पाळावं लागतं. आणि त्यामुळं चिरंजीवाला आपल्याला चेअरमनपद बसवावं लागलं. पण ठीक आहे, त्यांना चेअरमन केलं, मग जिल्हा बँकेचा राजीनामा देण्याचं तुम्ही मध्यंतरी आता रिसेंटलीच बोललात, असं का मनात येत आहे? नाही, मला वाटलं की एका घरामध्ये मी मंत्री आहे, शेवटी आता मुलगा चेअरमन झालेला आहे, तर आपण यातून मुक्त व्हावं अशी माझी अपेक्षा मी व्यक्त केलेली होती. पण मग तो राजकीय दबदबा कमी होईल किंवा एक काय म्हणजे पॉलिटिकली पॉलिटिकली काही मूव्ह आहे किंवा काय? काय पॉलिटिकली काही नाही. काय आज काय निवडणुका नाहीत, काय नाहीत. आपल्या मनातल्या सहज भावना मी बोलून गेलो. आणि त्याच्यावरती काय रिॲक्शन आल्या? नाही, संचालकांचा विरोध आहे त्याला. समजा आता ह्या राजीनामा माझा संचालकांनीच मंजूर करायचा आहे. ते जर करणारच नसतील तर शेवटी नाईलाजाने आता ती बैठक मी घेईन, त्या सगळ्या संचालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करेन. मग तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात? मी आता शेवटी संचालकांच्या मनावरही आहे, कारण निवडणुकीत मनात होतं म्हणून तर मी द्यायचा राजीनामा विषय काढला होता. आता 5-7 महिन्यावर निवडणूक आली असं काही लोकांचं म्हणणं आहे. बघू आता काय होतं ते. आणि येणाऱ्या काळात गोकुळमध्ये काय होईल म्हणजे काय वाटतं? कारण आता महाडिक आणि आता निवडणुकी युती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल. आणि यावेळेस तुम्ही महायुतीत असाल? मी युतीमध्ये असेल. ह्यावेळेस मित्र बदलेल? नाही, सगळे मित्रच आहेत आम्ही, शत्रू कोणच नाही. पवार साहेबांना म्हणजे अजित पवारांसोबत आलात तर काय म्हणजे त्यावेळेस काय विचार होता? नाही, अनेक वेळेला यावेळा अजितदादा पवार, त्यानंतर सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ साहेब किंवा पवार साहेब, सुप्रियाताई सुळे असतील, या सगळ्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेलाच होता. आणि त्यांच्यावर जावं युतीमध्ये अशा प्रकारच्या अनेक वेळा चर्चा झालेल्या होत्या. म्हणजे साहेब आणि सुप्रिया सुळे पण त्यात होते? सगळी चर्चा झालेल्या होत्या. आपल्याला आठवत असेल की जेव्हा 2 जुलै 2023ला आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 5 जुलैला आपण मुंबईमध्ये मेळावा घेतला. तेव्हा अजितदादांनी स्पष्टपणानं 2014ला काय घडलं, 2017ला काय घडलं, त्या कशा कशा चर्चा झाल्या आणि कशा पद्धतीनं नंतर त्यामध्ये निर्णय फिरवला गेला याची सगळी माहिती दिलेली आहे. म्हणून अजितदादांसोबत गेलात. पण अजूनही पवारांचा फोटो केबिनमध्ये आहे, अजूनही पवार मनात आहेत? नाही, पवार हे बघा, सहकारामध्ये आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबसुद्धा आहेत, पवार साहेब आहेत. आणि आमच्या दरवर्षीच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री असतात, दोन्ही उपमुख्यमंत्री असतात आणि पवार साहेबाचा फोटो असतो. तर शेवटी पवार साहेब हे अनेक वर्ष या राज्याचं ते 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. या राज्याच्या एकंदरीत सगळ्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे. आता ठीक आहे, आम्ही काही कारणामुळं त्यांच्यापासून दूर गेलो असलो तर शेवटी मनातलं स्थान पक्का आहे. पक्का आहे. आणि त्याच्यानंतर कधी बोलणं वगैरे झालं पवार साहेबांशी? अनेक 2-3 वेळा त्यांची माझी भेटी झाली. बरं. नंतर आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा भेटायला गेलो.
त्यानंतर एकदा विमानतळावर अचानकपणाने भेट झाली. बर. बोलतात. साहेबांचा स्वभाव तसा नाही, ते बरोबर बोलतात, ते काय त्यांचं काही व्यवस्थित असतं त्यांचं. आपण एकीकडे साहेबांबद्दल बोलतो, पण म्हणजे मुश्रीफ साहेब आता संपूर्ण चर्चेमध्ये पण तुम्ही म्हणत होता की माझा कोणी शत्रू नाही, राजकीय विचार वेगळे असतील, शत्रू नाही. पण एका व्यक्तीबद्दल म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही काही तुमचे मुद्दे सर्च करतो तर तुम्ही सातत्याने बोलता आणि ती व्यक्ती आहे रोहित पवार. खरं तर वयाने ते लहान आहेत, पण ज्या पद्धतीने ते मांडणी करतात, आक्रमक मांडणी करतात, तुम्ही वारंवार एक वाक्य म्हणता की त्यांना पुढचं अजितदादा व्हायचे की अजित पवारांची जागा घ्यायची. काय आहे बघा, रोहित पवार हे तसे आमच्यापेक्षा कितीतरी तरुण आहेत. हो हो. आम्ही या राजकारणामध्ये अनेक वर्ष आम्ही राजकारणामध्ये अनेक वेळा संघर्ष केला, टक्के टोपे खाल्ले. तसं काय रोहित पवारांना कधी करावं लागलं नाही. आता ज्या पद्धतीनं ते इतकी ज्युनियर असून मांडणी करतात किंवा एखाद्या ज्येष्ठ माणसाबद्दल बोलतात, त्याबद्दल माझं म्हणणं मग की बा इतकी घाई त्यांनी करू नये. कारण शेवटी घाई गडबड फास्ट गाडी गेली की अपघात होतात आणि त्यांना घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घेण्याची. तुम्ही बघा, ट्विट करणं किंवा कुठल्या गोष्टी, एखाद्या राजकीय विरोधक म्हणून एखादी विरोधकांची गोष्ट नजरेसमोर आणणं हे मी समजू शकतो, परंतु बोलत असताना त्याबद्दलचा सन्मान असला पाहिजे, मान असला पाहिजे. ते कधी कधी ते विसरून जातात, याबद्दल माझं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे पक्षात असताना कधी त्यांना सांगितलं का समोरासमोर? नाही, त्यावेळेस ते इतके बोलत नव्हते. विरोधक झाल्यावर बोलायला लागले. ते पक्ष वेगळे झाल्यानंतर त्याला थोडासा सात्विक संताप आलेला आहे, त्यामुळे ते बोलत आहेत असं मला वाटतं. एक मुद्दा जो आहे म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामधलं ते प्रकरण होतं, म्हणजे 30-40 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला, ईडीची चौकशी लागली, म्हणजे रजत प्रायव्हेट लिमिटेड, माउंट कॅपिटल लिमिटेड, तुमच्यावरती आरोप झाले आणि म्हणून मग तुम्ही पवारांना सोडलं, असंही एक मांडणी विरोधकांकडनं केली गेली. त्याचं खंडन कसं कराल? नाही, आम्ही काही घोटाळा कुठलाच नव्हता. सरसेनापती संताजी घोरपडे जो कारखाना काढला आहे तो शेतकऱ्यांचे पैसे घेऊन काढलेला आहे. 40 कोटी रुपये, तोच घोटाळा म्हणतात ते. आता शेतकऱ्यांचे पैसे घेतले आणि त्याला ज्या सोयी सवलती आहेत, जे राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये कारखाने उभे राहिले ते शेतकऱ्याचे पैसे घेऊनच राहिले. त्यामध्ये त्यांना महिन्याला साखर देणे 5 किलो, कमी सवलतीच्या दरामध्ये त्यांचा ऊस नेणं, त्यांच्या मुलांना नोकऱ्या देणं, त्यांची वाहनं जर असतील तर ती ऊस वाहतुकीसाठी लावणं, इत्यादी फायद्यासाठी लोक पैसे देतात आणि शेअर्स होतात. आता मला एक सांगा, यामध्ये आता कुठल्या तरी आपला कॅपिटल उभं करत असताना पुढीकडनं पैसा उभा केला म्हणजे घोटाळा कसा झाला सांगा? शेवटी आमची सगळी प्रॉपर्टी तारण दिली, आपण कर्ज त्याला तारण ठेवली आणि मग कर्ज काढून आपण कारखाना उभा केला. यामध्ये कसाही घोटाळा नाही. आता जर तसंच जर असतं तर मग ह्याच्यापूर्वीच निर्णय घेतला असता. इतकं होऊनसुद्धा आपण जाताना मी एकटा नाही गेलो, आम्ही अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेलो. त्यामुळे मी एकटा गेलो असतो, अनेक जण जात आहेत तसं, तर तुम्ही हा आरोप तुमचा बरोबर होता. पण हा सामुदायिक निर्णय घेतला पक्षाच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि वरती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आहे, त्यामुळे आपला राज्याचा विकास होईल ही महत्त्वपूर्ण हे अजितदादा पवारांनी घोषणा केल्या होत्या. हे एकमेव हे करून आपण गेलो. असा विचार अनेक वेळा झाला होता. आम्ही 2014 सुद्धा बाहेरून पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाला, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली. पवारसाहेबांनी जे पुलो स्थापन केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यामध्ये ते जनसंघ होतं, त्याशी त्यांच्या मंत्रिमंडळात होतं. त्यावेळेला अनेक मंत्रीसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काय नाही. पण मग हे तुम्हाला पवारसाहेबांना पटवता का नाही आलं? म्हणजे काय ते पटले नाही? ऐनवेळी त्यांचे याबद्दलचे विचार वेगळे होते. अनेक वेळा त्यांनी त्याला संमती दिली, पण नंतर त्यांनी त्याला नकार दिला. आणि जे अजितदादा पवारांच्या बोलण्याप्रमाणे की अनेक वेळा ते पुढं होते चर्चेला आणि ते तोंडघिशी पडायचे आणि अशा या गोष्टीमुळं अजितदादांनी हा एकदा निर्णय कणखरपणानं घेतला. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे? नाहीये आता त्याची काही मला माहिती नाही. तुम्हाला असं सांगितलं जातं का? म्हणजे भाजपमध्ये असं सांगतात की यावर बोला, यावर नको, असं राष्ट्रवादीत पण आहे का? नाही, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे आमच्या वेळेत, तशी काही परिस्थिती नाही. दादा कसे आहेत? म्हणजे किती कडक आहेत? त्यांना वावगं खपत नाही. ओके.
त्यांचं एक वक्तशीरपणा, त्यानंतर त्यांना स्वच्छता फार आवडते, बरं. त्यांना नीटनेटकेपणा फार आवडतो, संस्थेमध्ये पारदर्शीपणा न कारभार झाला पाहिजे यावर त्यांचा अट्टाहास असतो. त्याशिवाय प्रशासनावर चांगला वचक, असे अनेक चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत. थोडासा माणूस स्वभाव म्हणून थोडासा त्यांना वावगं नसल्यामुळे ते कधी कधी रागवतात, पण तितकी प्रेमळ आहेत. त्यामुळे काय त्याचा रागवण्याचा फारसा आम्हाला अनुभव आहे की बाबा दुसऱ्या तासाला ते ओके होणार. त्यामुळे त्याचं काय फारसं तर लोकांना सवय झालेली आहे त्याची आता स्वभावाची. म्हणजे आम्ही आता एवढे पुण्याहून आलो तर एक आम्हाला जो लोकांना माहिती नाही असा काहीतरी दादांचा किस्सा सांगा ना, की लक्षात राहिला तुमच्या, ते चिडले पण किंवा त्यांनी जो त्यावेळी स्टँड घेतला तो लक्षात राहिला काय? आता एवढं काय मी तुम्ही जर आधी सांगितलं असतं मी आठवण आठवण करून आलो असतो. तरी असा काही कोरोनातला किंवा जनरल असा काही नाही, प्रसंग? आज काय लक्षात येणार नाही. अनेक किस्से आहेत त्यांचे, बरोबर. कारण अनेक वर्ष जवळजवळ 20-21 वर्ष मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये आता 1999 नंतर जेवढी मंत्रिपदं झाली त्यावेळा दादासोबत होते. दादासोबत आहेतच. अनेक वेळा मंत्रिपदं झाली, अनेक वेळा चर्चा बिर्चा, अनेक त्यात किस्से असतील. पण तू कधी तर पुढच्या बैठकीत आठवून सांगेन तुम्हाला. दादांना खायला वगैरे काय आवडतं तुमच्या घरी आल्यानंतर? मटण. स्पेशल फरमाईश? मटण आवडतं. मटण आवडतं, मटण चांगलं कोल्हापुरी मटण. बर. तांबडा पांढरा वगैरे? तांबडा पांढरा फार आवडतो त्यांना. अच्छा. नेता का कधी का कसं म्हणजे ते आल्यानंतर? ते आले की त्यांना माहिती असतं बरोबर त्याची व्यवस्था करतो. आणि ते निर्व्यसनी आहेत. होय होय. सुपारीचं खाण तो कधी खाल्लेलं मी नाही बघितलं. आम्ही पुण्यामध्ये जेव्हा काम करतो ना असं लक्षात येतं की अजित पवारांना याच्यामध्ये खास इंटरेस्ट असतो. कसं बांधलेलं आहे, काय बांधलेलं आहे, खुर्च्या कशा, खूप छोट्या छोट्या गोष्टी. तुम्ही पण बघता त्या? नाही, मी बघतो, परंतु ते जास्त बघतात. मी त्यांना विनोदानं म्हणतो पूर्वजन्मी हे आर्किटेक्ट असावेत. म्हणजे त्यांना फार त्याचं बांधकाम. ते नवीन बिल्डिंग वगैरे बघायला आल्यावर पायऱ्यांपासून कुठलीच झाडं लावली. अजून माझ्या घरात त्यांना नेलं नाही. का तर ते असंच कशी उंची कमी, ते फरशी अशी मार्बल कसं, ते घालून कपडा उचला स्वतःच उचलून फेकणार. त्यामुळे ते शिस्त बिस्त म्हटलं ते भानगडच नको. एक मुद्दा तुमच्या राजकारणामध्ये, आता तर भाजपचं राजकारण खूप वेगळं आहे, त्यावरती आपण बोलूच, पण तुमच्या राजकारणामध्ये तुमचं मुश्रीफ असणं किंवा तुम्ही ज्या समाजात न येता ते कधी आडवं नाही आलं? नाही, अनेक ठिकाणी आडवं येतं, परंतु झालं काय की छत्रपती शाहू महाराजांची भूमी असल्यामुळं हा समतेचा विचार येतो पहिल्यापासून आमचा वाढला. आणि मला वाटते मी आमदार होणं किंवा मंत्री होणं ही मला वाटतं ह्या महान आमच्या दैवताची कृपा आहे की शाहू महाराजांचे जे विचार होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं मला वाटते मी आमदार झालो, मंत्री झालो. परंतु अनेक वेळा थोडंसं आता आपल्याला माहिती आहे की देशात कशा प्रकारचं वातावरण आहे, त्याचा त्रास थोडा होतोच. थोडासा त्रास होतो. पण मग म्हणजे तुम्ही महायुतीत आल्यानंतरचा हा त्रास आहे का गेल्या काय 14 पासूनचा हा सगळं? तसा त्रास असा मी महायुतीत मंत्रीच झालो नसतो. मला मी ह्या प्रश्नाकडे यासाठी येते की भाजपचा एक स्वतःचा हिंदुत्ववादी विचार आहे, हे तर आपल्याला मान्य करायला हवं. आणि अशा वेळी मग तुम्हाला पर्टिक्युलरली तुम्हाला तुमच्या काही मित्रांनी, जवळच्या लोकांनी सांगितलं नाही का की त्यांचा जर विचार असा आहे तर तुम्ही महायुतीत का जाताय, किंवा असं कधी वाटलं नाही की आपण भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसावं का? आता हे बघा, आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. होय होय. त्यामध्ये आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जे काम करतोय ते शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारावर. आणि अजितदादांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलं की अमित शाह साहेबांच्यावर, मोदी साहेबांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि आमचा हा जो मुद्दा आहे तो आम्ही घेऊनच आम्ही काम करणार असं सांगितल्यामुळं त्या दोघांनी त्याला संमती दिलेली आहे. त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. फडणवीस कसे आहेत? अतिशय चांगले आहेत, कार्यक्षम आहेत. मला वाटते इतके तास काम करणारा मुख्यमंत्री मी क्वचितच बघितला, त्यातले ते एक आहेत. अतिशय हुशार आहेत, राज्याच्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. मला आश्चर्य असं वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी संपूर्ण राज्य जाणून घेतलं, देश जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जी बोटावर मोजण्याएवढी म्हणजे एक शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील किंवा आता एक देवेंद्र फडणवीस असतील की ज्यांना गावागावांची माहिती आहे,
गावागावाचं राजकारण माहिती आहे, लोकांची नावं माहिती आहेत. पण ते इतकं अवाका असं इतर कोणाला नाही. आणि दुसरं देवेंद्र फडणवीस साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की जी मोठी मोठी कामं की ज्याच्यामुळं राज्य पुढं जाईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मग त्यात मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, कोस्टल असेल, ते अटल सेतू, असे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. मोठे मोठे प्रकल्प घेत आहेत. मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री व्हायला कारण विकास हा एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ज्यामुळे ते इतकी दोघांची मैत्री झालेली आहे. तर ह्या दोघांच्या मैत्रीमध्ये एक तिसरी व्यक्ती पण आहे, एकनाथ शिंदे. त्यांच्याबद्दल बोलायला हवं, कारण कोल्हापूरवर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यांचे आमदारही इथे आहेत. शिंदे कसे आहेत? शिंदे फार मोठ्या मनाचा माणूस आहे, फार मोठ्या मनाचा आहे. एखाद्याला शक्ती द्यायची म्हणजे ते फार सर्व शक्तीनिशी शक्ती देतात आणि ते काय हातचं राखून ठेवत नाहीत. बरं, फडणवीसांबद्दल एक सारखं बोललं जातं की फडणवीसांचं नियंत्रण आहे मंत्र्यांवरती, त्यांच्या कामावरती. खरं किती आहे? मला नाही वाटत तसं. नाही, तुम्हाला फुल हँड देतात? मी त्याच्या मंत्रिमंडळात नाही. शेवटी मुख्यमंत्री हा सगळ्याच मंत्र्यांचं काम बघू शकत नाही. बरोबर आहे. एखादं चुकीचं झालं तर त्याला ब्रेक लावण्याचा अधिकार त्यांना आहेच. वास्तविक मुख्यमंत्री हा घटनेमध्ये हा मुख्य आहे आणि मुख्यमंत्री पदाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून जिथं मंत्री चुकत असतील तिथं अंकुश लावणं. शेवटी प्रतिमा या मुख्यमंत्र्यांची असते. हे सरकार कोणाचं आहे? तर देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. मग शेवटी आपली प्रतिमा जपणं, आपलं सरकार चांगल्या पद्धतीने लोकांच्यात काम करते याचा संदेश देण्याचं काम त्यांना करावं लागतं. आणि जे जे चुकीचं होते तिथं ते थांबवत आहेत. खरं एक फक्त रिसेंट सध्याचा जो प्रश्न आहे तो खूप गाजतोय माणिकराव कोकाटेंचा. म्हणजे कोकाटे साहेब व्हिडिओ बघत होते, गेम खेळत होते, व्हिडिओ बघत होते, जे काही होतं ते. तुम्हाला काय वाटतं? नाही, ते कोकाटे हे एक स्पष्ट वक्ते आहेत. अतिशय चांगला माणूस आहे. परंतु 2-3 वेळा त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं. हे अजितदादा पवारांनी सुद्धा त्यांना जाणीव करून दिलेली होती. तुम्ही भेटल्यावर सांगत नाही का? नाही, ते जाणीव करून दिलेली होती. वास्तविक बळीराजा आपला दैवत आहे आणि त्या पद्धतीने पुन्हा बोलू नका सांगितलं होतं. परंतु जे विधान परिषदेमध्ये जे मोबाईल बघण्याचं जे आहे याबद्दल मी प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यावेळा मी ऐकलं बाहेर, कारण मी काय टी व्ही काय रोज सकाळी बघत नाही, किंवा कोकाटे साहेब रमी खेळत आहेत आणि ती टी व्हीवर दाखवत आहेत सांगितलं, मी गेलो. मला असं काय वाटलं होतं की ते कुठंतरी क्लबमध्ये खेळायला गेलेले आहेत, पत्ते हातात आहेत, नोटाच्या बंडला अशा पडलेल्या आहेत आणि तिथं गेले का तिथं दिसा. तर तसं नव्हतं, ते मोबाईलवर बघत होते. आता मोबाईलवर बघणं आणि ते काय असणं हे मला त्याचा काय अर्थ कळला नाही. आणि ह्या कारणामुळे राजीनामा मागणं हे तर अतिच झालं असं माझं मत आहे. कारणच योग्य नाही असं तुम्हाला वाटतं? हा अजिबात कारण योग्य काय. ऑनलाईन खेळतात ना रमी. आता मला माहिती नाही ते काय, कारण मला काय त्यांची माहिती नाही. परंतु माझं मत आहे ते काय करत होते मला माहिती नाही. परंतु ते म्हणत होते की मी जाहिराती बघत होतो वगैरे वगैरे वगैरे. काय आता तो येईल परंतु ज्यावेळा एका सभागृह थांबल्यानंतर ते जे मोबाईल बघत होते, शेवटी बघत होते काय मोबाईल. आता काय खेळत होते, काय बघत होते हा शोधाचा भाग आहे, मला काय नाही. पण माझ्यासारख्या सामान्य आणि भोळ्याबाबड्या व्यक्तीचा समज असा झाला की हे चुकीचं काहीतरी होतंय. तुम्ही मोबाईल किती वापरता? मी फोन घेण्यापुरता आणि फोन करण्यापुरता. व्हॉट्सॲप कधी व्हॉट्सअप बघतो कधी कधी. अच्छा. आणि काही वेब सिरीज वगैरे बघता का त्याच्यावर? म्हणजे नाही, काहीच नाही बघत? एखादा मी पिक्चर? फार बिझी माणूस आहे. पण एखादा पिक्चर सहज नाही नाही घरातल्यांसोबत? नाही. शेवटचा कुठला पाहिला होता? फार दिवस झाले शोले बघितला होता. शोले? हो. मध्ये काहीच नाही बघितलं? नाही नाही नाही. अरे बापरे. मग कधी मुंबईला वगैरे फॅमिली घेऊन जातो ना मॅम, फॅमिली पिक्चर त्यांचं ते जातात, आमचं ते शौकच नाही मला. भाभी म्हणत नाहीत का? नाही, जातील की, ती मुली आहे, सुना आहेत. ओके. असं काय पिक्चर वगैरे नाही? मग काय आवडतं जनरल? लोकांची सेवा. स्वतःला काय? लोकांचं स्वतः. आणि कपडे वगैरे शॉपिंग? कपडे काय शॉपिंग वगैरे? नाही, आमचे कपडे ठरलेले आहेत.
मी त्याच्याकडे येणारच होते. मग ते कापड पण ठरलेलं आहे का? ठरलं सगळं, लिलन कापड, काळी पॅन्ट ओके. सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे काय अडचण नाही त्यात. ते येतं शिवून डायरेक्ट येतं, त्याचं काही म्हणजे चॉईस नावाचा प्रकार नाही. दिवाळी दसरा काय ईदला वगैरे चेंज का तेच? नाही ना, ते सगळं तेच. असं कसं? टोपी आहे आता, आता आहे तर आहे. किती वर्षापासून हा पोशाख अडॉप्ट केला? माझ्या वाटतं तर कधी मी आमदार झाल्यापासून. हेच घरातले म्हणत नाही सणावाराला मुलांच्या लग्नाला कधीतरी काहीतरी चेंज? चांगले नवीन घ्यायचे ना त्यावेळा, हेच कपडे नवीन घालायचे. इंटरेस्टिंग आहे हे. मग घरात सगळेच घेत असतील ना आपापले त्यांचे त्यांचे? घेतात काय, मुलं आहेत त्यांची, मुलं आहेत. ओके. तुमचे हेच. तुम्ही म्हणालात की पवार साहेबांची जागा तीच आहे, म्हणजे पक्षामध्ये जरी तो बदल झालेला असला तरी पवार कायम मनामध्ये आहेत. आणि अशा वेळी याच पवारांनी कागलमध्ये समरजित घाटगेंसाठी मनापासून प्रचार केला. आपलं बघितलं, त्यांनी त्यांची ताकद लावली. अर्थात तुमचा अनुभव होता आणि जनतेशी तेवढा टच होता. त्यावेळी काय वाटलं? नाही, मला वाईट अशासाठी वाटलं की इतकं जीव तोडून आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं. आता ठीक आहे, त्यांना राग आला असणं साहजिक आहे की त्यांच्या भूमिकेच्या किंवा मनाच्या विरुद्ध आम्ही भूमिका घेतली. परंतु त्याने टार्गेट केलं आम्हा दोघा तिघांनाच, एक भुजबळ साहेबांना, एक मला आणि एक धनंजय मुंडेंना. यावर मी बोलून दाखवलं की पवार साहेबांसारख्या एवढ्या महान व्यक्तीने आमच्यासारख्या छोट्या व्यक्तीला एवढं टार्गेट करणं योग्य नव्हतं, असं मी भावना बोलून दाखवल्या होत्या प्रांजळपणानं. पण त्याच्याबद्दल मला काय राग नाही. राग नाही, पण त्यावेळी ते थोडंसं दुःख, मला दुःख झालं, एवढंच, यातना झाल्या. आणि घाटगे मुश्रीफ ही जी रायव्हलरी आहे, राजकीय हे आहे, ती कधीपासून सुरुवात झाली? त्याचा काय इतिहास? नाही, घाटगे दोन भाग आहेत. एक संजय घाटगे म्हणून जे आहेत ते वेगळे, त्यांचे माझ्या 6 निवडणुका झाल्या. ओके. हे जे घाटगे आहेत हे विक्रमशिव घाटगेंची चिरंजीव. विक्रमशिव घाटगे जवळजवळ 2 वेळा आमच्या विधानसभा मतदारसंघातले आमदार होते. नंतर कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते खासदार झाल्यानंतर मी यात निवडणुकीत आलो. एक वेळ पोटनिवडणुकीत संजय घाटगे निवडून आले होते 1 वर्षासाठी. त्यानंतर सलग मी आता 6 वेळा निवडून आलो. आता घाटगे हे आडनाव जरी असलं तर समरजित घाटगे वेगळे आणि संजय घाटगे वेगळे. ओके. पण मग समरजित घाटगेंचा काय म्हणजे अनुभव आहे? तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे बघून? त्याचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, कारण ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी ती मूव्ह घेऊन पवारांच्या पक्षामध्ये उडी घेतली. निवडणुकीमध्ये शेवटी लढवायची हा त्यांनी निर्णय पक्का केला होता. त्यामुळं कुठल्या पक्षात लढवायचं, आणि शेवटी मी युतीत गेल्यानंतर त्यांना लढवणं साहजिकच होतं. परंतु काय आहेत की ते विचारल्यानं गोंधळलेले असतात आणि दुसऱ्याचं वाईट करून, म्हणजे एखाद्या विरोधक असला तरी तो विचारांना आपण एकत्र पाहिजे, असं म्हणजे तुरुंगात घालायचं, ईडी लावायची, कुटुंबियांना त्रास द्यायचं आणि त्यांना नामोहरम करून निवडणुका जिंकायचं, हा विचार आहे. त्यामुळे अशा वेळेला परमेश्वर न्याय देत नाही. नियत आणि दानत जर चांगली नसेल तर माणूस कधी यशस्वी होत नाही. त्याचं एक ते उत्तम उदाहरण आहे. या काळामध्ये एक तो रामनवमीचा विषय निघाला की तुम्ही रामभक्त स्वतःला म्हणजे म्हणवता की मी रामभक्त आहे, आणि ते सुद्धा निवडणुकीमध्ये त्याच्यावर सुद्धा तो सुद्धा मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न झाला. नाही, तसं नाही झालं. ते माझी जन्मतारीख आहे 24 मार्च 1953. बरं. आणि त्या दिवशी रामनवमी होती. बरं. म्हणून रामनवमीला मी जन्मदिवस साजरा करत होतो. तिथीलाच करतो? तिथीलाच. 24 मार्चला मी कधी वाढदिवस केला नाही. त्यांच्यावर ऑब्जेक्शन होतं की ते ज्या रामनवमीला जन्मलेले नाहीत, तर पॅन कार्डमध्ये काहीतरी माझ्यात चूक झाली होती. 24/3/54 तारीख पडली होती. त्यावरून त्याने शोधून काढलं, शोध लावला की त्याविषयी रामनवमी नव्हती. मग शेवटी मराठी शाळेतलं जन्माचं हे पुरावे आणावे लागले, नगरपालिकेच्या जन्माचे पुरावे आणावे लागले, हायस्कूलमधले, कॉलेजमधले, आणि मग ठरलं की 24 मार्च 1953ला रामनवमी जन्म होता आणि त्याविषयी मुश्रीफ जन्मले. हे मग सिद्ध झालं संशोधांती.
हे म्हणजे आपल्याकडच्या राजकारणाचं हे दुःख आहे असं नाही वाटत की हे अशा पद्धतीचा शोध म्हणजे योजनांवर चर्चा व्हावी, कामावर चर्चा व्हावी, हे सोडून असं जन्मतारखेसाठी फिरावं लागलं, तेही 6व्या निवडणुकीत. ठीक आहे ना, विरोधकांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण जर आपली भूमिका जर प्रामाणिक असेल आणि आपण खरी सच्ची असू तर कसं तोंड कशी पडतात विरोधक, हा एक उत्तम उदाहरण आहे. पण हे रामनवमीचा वाढदिवस म्हणजे काय श्रद्धेने करता की कसं म्हणजे नाही, काय? त्यावेळेपासूनच आम्ही, त्यावेळी निवडणुकीत बी नव्हतो मी. होय होय. त्यावेळी रामनवमीला माझा जन्म झालेला, आई म्हणायची हां त्या दिवशी रामनवमी होती, बरं. आम्ही जन्म वाढदिवस साजरा करायला लागलो. मग आता तो तसाच होतो. तसाच होतं. राज्यामध्ये आपण बघतो ना म्हणजे सोशल मीडिया, मला माहित नाही तुम्ही किती सोशल मीडिया ट्विटर वगैरे बघता का? इंस्टाग्राम, ट्विटर? मला आलून ज्यावेळेला आमची टीम आहे ती दाखवते त्यावेळेला बघतो मी. बरोबर. म्हणजे असं स्वतः काही रात्री स्वतः कधी नाही, रात्री कधी म्हणजे वेळ मिळाला तर. इंस्टाग्राम वगैरे सगळेच. तुम्हाला असं वाटतं की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती खूप हायपर झालेली आहे, विशेषतः आपण जेव्हा सामाजिक परिस्थितीचा, विविध जाती धर्मांचा विचार करतो, खूप प्रखरपणे विचार मांडले जातात आणि हे थोडंसं भयंकर होत चाललेलं आहे. खरं आहे, बरोबर आहे की या सामाजिक जो मोबाईलवर ज्याचा प्रयोग चालू आहे सोशल मीडियाचा, हा अतिशय प्रभावशील झालेला आहे. आता निवडणुकीमध्ये पूर्वी आपण काय करत होतो की स्पीकरवर प्रचार, भाषणं, त्यानंतर जाहिराती देणं, पॅम्पलेट्स टाकणं, हे. आता त्यासाठी वेगळ्या टीम घालाव्या लागतात आणि सोशल मीडियावर आपला प्रचार करावा लागतो. आणि त्यामुळं तरुण मुलं विशेषतः यांची फार माती फिरण्याचं काम या निमित्तानं केलं जातं. वास्तविक याच्याबद्दल चांगले विचार जर मांडले तर ते चांगला प्रभावी होईल. आणि मला वाटतं आता या पुढच्या काळामध्ये मोबाईल एक फार मोठं अस्त्र होईल असं मला वाटतं. पण मग याच्यासाठी काहीतरी काम करायला हवं, कारण कोल्हापूरनं इतकं पुरोगामी शहर आहे, पण विशाळगड सारखा मुद्दा किंवा हे जे मुद्दे आहेत हे कधीच आलेले नव्हते आणि हे अचानक यायला लागले. नाही, तशा प्रकारचं ज्यावेळा आपण लोकांच्या भावना प्रज्वलित करतो त्यामुळे ते अधिक प्रज्वलित होतात. वास्तविक ह्या अशा लोकांनी समाजामध्ये चांगलं म्हणजे एकी राहिली पाहिजे, सगळे समाज एकत्र राहिले पाहिजेत, एकमेकाच्या प्रेमाने राहिले पाहिजेत, असा प्रयत्न वास्तविक त्या मंडळींनी केला पाहिजे, म्हणजे काहीच होणार नाही. पण काही राजकीय पक्ष हे करतात असं वाटतं का, किंवा त्यांना सपोर्ट आहे? नाही, आता ते काय तसं मी म्हणणार नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी हे व्हायला लागले, हे खरं आहे. ते त्रासदायक आहे. असं निश्चितच. हे 2014 पूर्वी होत होतं? नाही, यापूर्वी कमी होत होतं, आता जादा झालेलं आहे. मग अशा वेळी तुमच्याकडेही काही चिडलेले तरुणी येत असतील, ऑफकोर्स म्हणजे तुमच्या समाजाचे येत असतील, असं आपण धरलं की हे आपल्याबद्दल असं लिहित आहेत, असं बोलत आहेत, त्यांना शांत कसं करता? शांत करावं लागतं ना, की बाबा शेवटी आपण भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, समाज अल्पसंख्याक आहे, शेवटी आपण गोडी गुलाबीनं प्रेमानं राहून आपली कुठली चूक होतं देता कामा नये, अशा पद्धतीनं आपण जगणं हेच आज म्हणजे आपलं हे आहे. आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो, त्यांना उपदेशाचे सल्ले देतो, संयमानं राहण्याबद्दल आपण त्यांना सांगतो. तुमचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, सरकारनामावरतीच आहे आणि फार त्याला व्ह्यूज आहेत, आणि तो व्हिडिओ असा आहे की ते मिनी गोवा जी जागा आहे तिथे तुम्ही सायरा असं एक हाक मारलेली आहे. आम्हाला जरा त्यांच्याबद्दल सांगा ना. नाही, आपण एक कागलला एक तलाव आहे, तिथं आपण एक धबधबा, कृत्रिम धबधबा तयार केलेला आहे. फार चांगलं स्थळ आहे, तुम्ही गेला तर जाऊन बघून या. नक्की नक्की. अतिशय उत्कृष्ट आहे. तिथं आपण दुबईच्या स्टाईलवर काही म्युझिक फाउंटन्स तयार केले बरं. आणि त्यामध्ये एक असा आहे की जिथं आवाज जोरात काढला इको होतो की तो जोरात पाणी जातं. मग त्यावेळी उद्घाटनाच्या वेळी मी माझ्या मिसेसचं नाव घेतल्यावर ते जोरात पाणी गेलं. तो व्हिडिओ सगळीकडे प्रसारित झाला. पण त्या तुम्हाला काही सूचना वगैरे देतात का, ऑनलाईन बघतात का, त्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत का? नाही, असं काही नाही, साध्या आहेत एकदम. एकदम साध्या. तर पण एवढी वर्ष आपला नवरा मंत्री आहे म्हटल्यानंतर एक हे असतंच ना, म्हणजे कशा आहेत, म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल काय झालं की त्या आता बघा, त्या माझं वय आज 72-73 असेल तर तिथं 60-65 सहज असेल. बरोबर. त्या जमान्यामध्ये इतकं काय त्याबद्दल हे नव्हतं ना. नवरा मंत्री असणं आणि अभिमान असणं कुठल्याही स्त्रीला साहजिक आहे, पण तो आम्ही कधीच आजपर्यंत म्हणजे असं मंत्रिपदच मी कधी डोक्यात सोडू दिलं नाही माझ्या.
आणि माझ्या कुटुंबियांच्या. पण मग म्हणजे जेव्हा ईडीची ती धाड पडली ते मला आठवतं, त्या खूप आक्रमकपणे पहिल्यांदाच कदाचित बाहेरून नाही, बोलल्या काय होत्या. झालं त्यावेळा की आमचे नातू आहेत, हां. दुधाची वेळ झाली होती होय. आणि बाहेर काय तर पोलीस दूध सोडत नव्हते आत. बरं बरं बरं. आणि मग त्यामुळे ते आक्रमक होऊन बाहेर जाऊन त्यानं ते दूध आणलं. पहिल्यांदा त्या अशा दूध आक्रमक आणलं. झालेल्या बघायला मिळाल्या. जनरलाइज आता राजकारणामध्ये ज्या पोरांना यायचं आहे, तरुणांना यायचं आहे, त्यांना काय सांगाल, काय करायला पाहिजे? आत्ताचं राजकारण आणि त्यावेळेचं राजकारणामध्ये फार फरक आहे. आता आपल्या राजकारणामध्ये मी जसा यशस्वी झालो, लोकांची सेवा करून गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या प्रती आपल्या संवेदना ठेवणं आणि तरुणांच्यासाठी काम करणं आणि विकास काम अशी जर सांगड घालून आपण काम केलं तरच आता या निवडणुकामध्ये आणि राजकारणामध्ये आपण टिकू शकू. नाहीतर अवघड आहे. नाही तर अवघड आहे. महायुतीमध्ये काम करणं अधिक सोपं होतं की महाविकास आघाडीमध्ये? नाही, मला कुठलाच म्हणजे तशी अडचण नाही आली. दोन्हीकडे नाही आली. दोन्हीकडे नाही आली. आजपर्यंत एवढ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, सगळ्यात मी असं नाही म्हणत आहे, पण कामाच्या बाबतीमध्ये प्रशासकीय या सगळ्या कामामध्ये सर्वात हुशार किंवा तयार असे मुख्यमंत्री कुठले वाटले? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस वाटले. आणि नंतर विलासराव देशमुख. अच्छा. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल तर ते कसं? साहजिक आहे, प्रत्येक प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटणार, पण त्यासाठी काय करावं लागेल? अजून पक्ष वाढवावा लागेल, कठोर मेहनत घ्यावी लागेल. शेवटी जनतेनं साथ दिली तर ते शक्य आहे. तुम्ही जसं म्हणालात की फडणवीसांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते त्यावरती काम केलेलं आहे, पण इथला जो कोल्हापूरच्या प्रकल्पाबद्दल सध्या चर्चा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं काही येतं, ते म्हणजे शक्तिपीठ महामार्ग. काय भूमिका आहे तुमची? नाही, आता समृद्धी महामार्गामुळं राज्याचा विकास झाला हे आता काही सिद्ध झालेलं आहे. तशाच प्रकारचा शक्तिपीठ मार्ग हा कोल्हापूरमधून जावा अशी शासनाची भूमिका घेतलेली होती, निवडणुकीच्या पूर्वी घेतली होती. त्यावेळा आमच्या तालुक्यामधून रस्ता जात असल्यामुळं त्यांचा शेतकऱ्यांचा विरोध होता, म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची अधिसूचना ही आम्ही निवडणुकीपूर्वी रद्द करून आणली होती. आणि ज्यावेळा मुख्यमंत्र्यांच्यावर अनेक वेळा आम्ही बोललो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्ट दडवून ठेवलेली नाही. शक्तिपीठ आम्हाला रस्ता करायचा आहे, पण तो शेतकऱ्यांच्यावर लादायचा नाही अशी त्यांची भूमिका आहे. म्हणून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, विशेषतः आमची भूमिका काय होती की कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक आहे. जमीन कमी आहे, होल्डिंग कमी आहे, परंतु तो कष्टाळू आहे. आता कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची जमीन हा काळजाचा तुकडा झालेला आहे. त्याचा फार मोठा विरोध ह्या गोष्टीला आहे. त्यामुळं त्यांना जमीन काढून घेणे त्याला शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला जिथं जिरायत जमीन आहे, जिथं बागायत कमी जाईल अशी एक लाईन काढावी लागेल किंवा शेतकऱ्यांचं आपल्याला संमती घ्यावी लागेल. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय म्हणाले किंवा लोकप्रतिनिधींना आणि आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय रस्ता करणार नाही. दुसरी भूमिका त्यांनी मांडली अशी होती की आपण समृद्धीनंतर त्या राज्याचा झालेला विकास आणि आता आपण शक्तिपीठ रस्ता करतोय. एखादा रस्ता झाला की किती मोठा विकास आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा होतो, किती बेरोजगारांना रोजगार मिळतो. विशेषतः ते उदाहरण देतो ते उज्जैन, अयोध्या किंवा अशा वाराणसी या ठिकाणी जिथे हा विकास झाला, म्हणजे आता आपली करवीर निवासिनी अंबाबाई आपलं प्रमुख ठिकाण, मग तिरुपती असेल, अशा ठिकाणी 20-20, 25-25 पट भाविकात वाढ झालेली आहे. आणि तितका GDP वाढला त्या जिल्ह्याचा, तितका रोजगार वाढला. ह्या दृष्टीचा विचार करा, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. परंतु आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं समाधान करून हा रस्ता करावा लागेल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे करायचं आहे? नाही, शासनाची भूमिका आहे, करायचं आहे, लादायचा नाही. मग तुम्ही त्या शेतकऱ्यांना तयार करणार? नाही, मी नाही. शेतकरी तयार करतायत, लोक तयार होत आहेत. ज्यावेळा ते संमती देतील त्याच वेळा आम्ही सुद्धा त्यांना सांगू की बाबा लोक तयार झालेले आहेत.
पण मग त्याच्यात ना खूप भूमिका आहेत. म्हणजे एकतर शिंदेंनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदेनी ते मुख्यमंत्री असताना, की आपण हा रद्द करतोय, आणि परत फडणवीसांनी घेतला. असं काय म्हणजे फार गोंधळ आहे सगळं. नाही, MSRDCचा रस्ता आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्याचा रस्ता आहे हा. फडणवीस साहेबांचा रस्ता व्हावा अशी जरी भूमिका असेल तर शिंदे साहेबांची भूमिका आहे. त्यांनी निवडणुकीच्या आधी वेगळं हा कोल्हापूर जिल्ह्यापुरतं कोल्हापूर रस्ता काय रद्द केलेला नव्हता. कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याची अधिसूचना ती रद्द केली होती. थोडीशी लाईन बदलून करता येते का ते प्रयत्न करतायत. तसं काय होतंय. नाही 2-3 त्यांचे पर्याय आहेत आमच्यासमोर. मग इतर नेत्यांची वगैरे तुमची बोलणं होतं का, म्हणजे या मुद्द्यावर बैठका? शिवसेनेचे आमदार आहेत, इतर पक्षांचे आमदार आहेत, तुम्ही एकत्रित या विषयावर बसताय का? मुख्यमंत्री महोदय आमच्यावर बोलतात. बरं. आम्ही आमदार एकत्र बोलतो, चर्चा करतो. दुसरा मुद्दा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे. कोल्हापूर पुरता जर मुद्दा घेतला तर काय, म्हणजे कशी तयारी सुरू आहे आणि काय विचार? नाही, आता याच्यामध्ये आता 4 पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आहे, त्यानंतर आमचा राष्ट्रवादी आहे, अजित पवार गट, नंतर एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना आहे. आता ही 3 युती आहे. विरुद्ध महाविकास आघाडी किंवा कोण लढतील ते लढतील. तर आमचा प्रयत्न असा आहे की काही ठिकाणी आमची युती होईल. बरं. आणि जास्तीत जास्त ठिकाणी युती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु ज्या ठिकाणी युती होणार नाही त्यावेळेस स्वबळावर ते लढावं लागेल. परंतु अंतिम ज्यावेळा महानगरपालिकेचा महापौर निवडण्याची वेळ येईल किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्याची वेळ येईल, नगरपालिकेची नगराध्यक्ष निवडण्याची वेळ येईल, त्यावेळेला युतीचाच कसा होईल आणि युतीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. वैद्यकीय शिक्षण खातं तुमच्याकडे आहे आणि अशी चर्चा आहे राज्यामध्ये की ते तुम्ही स्वतःहून घेतलं, तुमची इच्छा होती, त्यामागे काय विचार होता? नाही, वैद्यकीय शिक्षण खातं या राज्यामध्ये फार महत्त्वाचं खातं आहे. वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण देणारे सगळं शिक्षण हे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत दिलं जातं. मग त्यामध्ये MBBS असतील, MD असतील, MS असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, नर्सिंग असेल, पॅरामेडिकल असेल, या सगळ्या ज्या आहेत हे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केलं जातं. आणि ज्यावेळा एखादं कॉलेज निघतं त्यावेळा 400-450 बेडचं हॉस्पिटल असल्याशिवाय कॉलेजला परवानगी मिळत नाही. कोल्हापूर जिल्हा आणि इतर राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काढायचं धोरण सरकारने ठरवलं आणि सगळे मोठे हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल होते ते शासकीय महाविद्यालयाला जोडले गेले. आता कोल्हापूरचं 1885चं हे CPR हॉस्पिटल होतं, आता ते हेरिटेज आहे. त्यानंतर कैलासवासी दिग्विजय खानविलकर साहेब ज्यावेळेला आरोग्यमंत्री होते त्यांनी हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरू केलेला होता. आता त्यामध्ये जवळजवळ 150-200 MBBSची बॅच आहे आमची. 5 वर्षे राहते, 5व्या वर्षी ते बाहेर पडतात इंटर्नशिप करून. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी तेवढेच, त्यांना राहण्याची व्यवस्था, हॉस्टेल, लेडीज हॉस्टेल, जेंट्स हॉस्टेल, त्यांच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था. तर शेवटी शिक्षण हे त्यांचं दर्जाचं झालं पाहिजे आणि त्याला फार मोठ्या थोड्या आम्हाला मर्यादा आलेल्या होत्या. परंतु सुद्धा ती जुनी इमारत दुरुस्त करण्यासाठी जवळ 100 कोटी रुपये दिले. मला वाटतं तुम्ही कधीतरी जाऊन बघून या दिवाळीनंतर त्याचं ज्यावेळी लोकार्पण होईल आणि पूर्ण नूतनीकरण होईल तर हेच CPR आहे का हॉस्पिटल असं तुम्हाला प्रश्न पडावा इतकं चांगलं एखाद्या आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं हिंदुजा जसलोक असं आपण करतोय ते. त्यानंतर आता 30 हेक्टरवर शेंडा पार्कमध्ये आपण नवीन शासकीय महाविद्यालय आपलं हे तिकडे नेतो आहे. तिथं जवळजवळ इतकी मोठी, मी आता पहिल्या कार्यकाळामध्ये 15 महिने आणि आता जवळजवळ मला 8 महिने झाले, पूर्णपणानं एखादा मंत्री झपाटून आणि प्रामाणिकपणानं काम करायला लागला किती मोठं काम उभं राहू शकतं हे शेंडा पार्कला जरा फिर मारून बघून या. तिथं मी सगळे हॉस्टेल्स पूर्ण केले, तिथं ऑडिटोरियम पूर्ण केलं, त्यानंतर मोर्चरी त्यांना शिकवणाऱ्या सगळ्या स्टडी रूम केल्या, एक्झामिनेशन हॉल केला. 1100 बेडचं हॉस्पिटल आपण हातामध्ये घेतलेलं आहे. तिथं 600 बेड जनरल, 250 बेड कॅन्सर आणि 250 सुपर स्पेशालिटी. मला वाटते निवडणुकीपूर्वी त्याचं भूमिपूजन पूजन मुख्यमंत्री येणार होते परंतु ते येऊ शकले नाहीत. आपण अजितदादा पवारांच्या हस्ते केलं. तुम्हाला सांगतो या 2 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर इतकं मोठं ते कॅम्पस उभा राहिलेलं आहे, वैद्यकीय नगरी उभी राहील. छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं आहे आपण त्या नगरीला, की एकही पेशंट मुंबईला न्यावा लागणार नाही अशी परिस्थिती आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे. तुम्ही काहीतरी फेरी मारा. एक आपल्याला वाटेल की एखाद्या परदेशातल्या एका कॉलेजमध्ये आलो का काय, अशी एक चांगलं
अजून पूर्ण व्हायचं आहे काम सुरू आहे, 2 वर्षांनी पूर्ण होईल. पण ते फार चांगलं काम आणि हे एक करण्याचं भाग्य परमेश्वरानं मला दिलेलं आहे. थँक्यू सो मच.